सगळी भाषणां सगळ्यांची सोंपली, पण म्हादयचो जो विषय आसा तो थंयच उरलो. म्हादयचो डिस्प्यूट जो आसा तो थंयच उरलो आनी कर्नाटका थंय जाय तशी आपणाची कामां चालूच दवरिल्ली आसा. कर्नाटका सरकारान थंय ऑलरेडी काम केलें, काम चालू आसा आनी डायवर्जन करपाक लागून ते सुशेगाद आसा. कळसा बांदोरान जो प्रोजेक्ट आसा हो चालूच आसा. आनी हितून कितें कळटा, हितून इतलेंच कळटा की आमचो जो बीजेपी सरकार आसा हो बीजेपी सरकार हात जोडून आसा, हात मेळोवन आसा कर्नाटका कडेन. आनी तांकां जाय तशी जी कामां आसा, जी ह्या कळसा बांदोरा प्रोजेक्टाची जी कामां आसा, म्हादय डायवर्जनाचें काम आसा, हें जाय तशी करपाक दिता. ते जाल्या नंतर आमी डिमांड घातलो की हाऊस कमिटी फॉर्म करची म्हणून. आनी तांकां जेन्ना कळोन येयलें की हे आमच्या हाती भायर वयता, इलेक्शनाक ड्रामा जाले. इलेक्शनाक अमित शाह येयलो, अमित शाहान थंय स्टेटमेंट केलें की हो डिस्प्यूट क्लियर जाल्लो आसा, आमी हे आतां कर्नाटकाक दिल्ले आसा. जी हाऊस मेंबर्स आसा, हांवें ऑलरेडी लेटर केल्लें आसा, तुमी जाता तितले बेगीन ह्या हाऊस कमिटी थ्रू आमी इन्व्हेस्टिगेशन करपाची गरज आसा म्हणून. पण अजून पर्यंत एकूय विजीट ह्या कळसा बांदोरा प्रोजेक्ट जो चालू आसा तेजेर एकूय विजीट केल्ली ना. म्हळ्यार तुमकां कळपाक शकतलें जो चेअरमॅन आसा तो सुशेगाद आसा, मुखेलमंत्री आसा तो सुशेगाद आसा, ताका काय पडलेलें ना. आनी ह्या जो व्हडलो जो डिस्प्यूट आसा ते फक्त सांगता कितें सुप्रीम कोर्टान आसा आनी सुप्रीम कोर्ट न्याय मेळोवन दितलो म्हणटा. जेन्ना प्रायम मिनिस्टर थंय ताका लेटर येयलें, ते लेटर घेतलें आनी ते सारके हॅप्पी आसा. आयज इलेक्शनाचो टायम येयल्लो आसा, लोकसभा इलेक्शनाचो टायम येयल्लो आसा. हेच्या पयलूय सेम जाल्लें आसा. जो आदलो मुखेलमंत्री आसलो मनोहर पर्रीकर हेणेंनी अशी स्टेटमेंटां केल्ली की हे रेडी आसा आमी तांकां कर्नाटकाक उदक दिवपाक, डायवर्ट करपाक. आनी आतांय सेम जाल्लें आसा.
आमचो जो गोंयचो मुखेलमंत्री आसा डॉक्टर प्रमोद सावंत हो आपणाचे तोंड बंद करून थंय वयर गेलो म्हटल्यार एक स्टेटमेंट अजून पर्यंत एक स्टेटमेंट येयलो ना. एव्हरी टाइम त्यांचे मिनिस्टर त्यांचे आमदार आणि सीएम एकूच स्टेटमेंट करता आम्ही आमची म्हादय दिवपाचे ना. पण थंय नाटकां चलता, थंय त्यांचोच मुखेलमंत्री नाटकां करता, त्यांचोच युनियन मिनिस्टर नाटकां करता, त्यांचेच युनियन मिनिस्टर स्टेटमेंट करता, त्यांचे मिनिस्टर स्टेटमेंट करता. तेन्ना एक उतरान ते तांकां कांयच म्हणना, एक उतरान ते कांयच म्हणना. आनी हो आयचो जो घडी आसा, हो आयचो जो टायम येयल्लो आसा की आमचे उदक आमची म्हादय राखपाची, आमचे उदक आमकां दवरपाची आनी आमचो आवाज आयज खंय ना खंय पावोवपाचो. उदकाक लागून गांवांनी आमी जेन्ना भोंवले, उदकाक लागून गांवांनी तळमळटा, कनेक्शनां सादी कनेक्शनां उदकाची. आनी हे म्हणटा आमी सगळ्यांक उदक दितले, बेजीक नेसेसिटी स्वयंपूर्ण करतले. खंय गेले ते स्वयंपूर्ण आमी एक्सपोज केल्लो आसा प्रत्येक गांवांनी उदक ना. आतां ती हालत आसा. आनी जेन्ना म्हादय टोटल डायवर्ट जातली, जेन्ना ते टोटल बंद जातले, तेन्ना गोंयकारांचें जातलें कितें? आतांच उदकाक पेडण्या साकून काणकोण मेरेन, काणकोण साकून सत्तरी साकून सांग्या मेरेन सगळ्याक उदकाक लागून त्रास जाता. आनी हे आमी सांगना, हे लोक सांगता. आनी हे एव्हरी टायम तुम्ही पळयता आसतले सगळे लोक प्रेस कॉन्फरन्स घेता, मिटींग घेता, परत परत सांगता, लोकांक वयता, धरणे करता, डिपार्टमेंटांनी वयता, मात उदक ना. आनी जो मेन सोर्स म्हादयचो जो मेन सोर्स आसा जो बंद जालो जाल्यार उदकाक लागून लोक मरतले. ही पाळी घेतली आनी हेका जबाबदार हो बीजेपी सरकार आसतलो. हो बीजेपी सरकार ज्या सरकारान कांयच पडलेलें ना, फक्त भाशणां दिता, होर्डिंगां मारता, बॅनर मारता आनी आमी सगळे करतले म्हणून सांगता, पण कांयच करना, फोटींग आश्वासन दिता. आयज हो टायम येयल्लो आसा, हो लोकसभा इलेक्शन लागीं पावल्लें आसा. तुम्ही पळयलां आसतले कशी गठबंधनां केल्ली आसा ती आनी कशें गोंयकारांक काबार करपाक उठलेले आसा ते. आनी हेकाच लागून आमी सदांच म्हणटा, हेकाच लागून आमकां रिजनल पक्ष जाय, रिजनल पार्टी जाय आनी गोंय राखपाक लागून, गोंयचो जो आयडेंटिटी राखपाक लागून. नाल्यार वयर वयतले आनी अशीच सेटिंगां करतले, अशेंच गठबंधनां करतले आनी गोंयाक विकून उडयतले. कारण तांकां गोंयचें पडलेलें ना, तांकां व्हडल्यो व्हडल्यो ज्यो स्टेटी आसा त्यो राखपाक जाय आनी तेंची मतां घेवपाक जाय. आनी हे आयज परत दाखोवन दिल्लें आसा, कालचे जे विजीट जाल्या तितून परत दाखोवन दिल्लें आसा. हे आनी कांय न्हू, तांकां फक्त इलेक्शनाचे जे ड्रामेबाज आसा ते ड्रामा करपाक जाय. सो मागता सगळ्यां कडेन गोंयकारां कडेन की हे फावट फुडें सरूया. रेव्होल्युशनरी गोंस पक्षाक आमचे दोनूय कॅन्डिडेट डिक्लेअर जाल्ले आसा, तुमचो भोवमतान निवडून हाडुया. कारण प्रत्येकदां जेन्ना आमी बसून आवाज केली, फोकाणां केली आनी ही फोकाणां आयज तांकां कित्याक लागून दिसता की गोंयकारांक कांय पडलेलें ना म्हणून दिसता आनी ते आपणाक जाय तशी थंय वयर वचोन सेटिंगां करता. सो मागता गोंयकारां कडेन तुमी फुडें सरूया आनी रेव्होल्युशनरी गोंस पक्षाक भोवमतान निवडून हाडुया. आतां हांव मागता आमचो जो प्रेसिडेंट आसा मनोज प्रभाकडे की तेणें तेजी 2 उतरां सांगची आनी ब्रीफ करचे हे कशी डिलिंग चालू आसा. तुमकां सगळ्यांक येवकार. पयले सुवातेर तुमकां सगळ्यांक ह्या माध्यमांतल्यान थँक्यू, देव बरें करूं म्हणटा. कित्याक कालची आमची जी अस्तित्व सभा म्हापशाची आसली ती सगळे प्रेस मिडियान कव्हर केली, न्यूजपेपरांनी कव्हर केली, छापून हाडली. सो तुमचो आदार आनी सपोर्ट गोंय राखपाक, गोंयचें अस्तित्व राखपाक आमकां लागतलो आनी तो तुमचो आसा तसोच रावपाचो ही मागणी करता. आतां आयची जी प्रेस कॉन्फरन्स जशें विरेशान सांगलें की सिद्धरामय्या गेलो आनी मोदीक मेळ्ळो. मोदीक मेळोन तेणी म्हादयक लागून एनवायरमेंटल क्लियरन्स मागले आनी स्पेशल तेंच्यांनी पॅकेज मागले आपल्या स्टेटीक लागून. आनी आपल्या स्टेटीक लागून तमिळनाडू कडेन उलोवन ते उदकाचो तेंचो दुसरो प्रॉब्लेम आहा तोय सॉल्व कर म्हणून तेंच्यांनी मागलेले. आतां हे गोंया खातीर एक अलार्मिंग बेल आसा. एक परते एकदां जे संकट आसा ते लागीं पावता कशें दिसता. जेन्ना कर्नाटकान बीजेपीचो सरकार आसलो तेन्ना काँग्रेसच्या थोडे मेंबर्सांनी जे थोडे ऑफिस बेरर्स आसले तेंच्यांनी एक ग्रुप फॉर्म केलो आनी तो ग्रुप फॉर्म करून तेंच्यांनी म्हादय वाचोवपाचे मुवमेंट चालू केले. ते मुवमेंट चालू केले, ते चालू केल्या नंतर
तेतून आरजी जॉईन जावंक ना म्हणून आरजीचेर टिका केली, आरजीचेर प्रेशर हाडलो की तुम्ही युनायटेड कित्याक वचना म्हणून आमी आमच्या स्टँडाचेर फॉर्म रावले, कित्याक आमकां खबर आसले की हे मुवमेंट काँग्रेसचे मुवमेंट आसा, हे मुवमेंट पॉलिटिकली मोटिवेटेड आसा आणि हे मुवमेंट जर सरकार बदललो जाल्यार ते मुवमेंट बंद पडपाचे गॅरंटी आसा हे आमकां खबर आसले। आणि तुम्ही पहिले जशे कर्नाटकान सरकार बदललो तसो ते काँग्रेसचे जे पदाधिकारी असले त्यांच्यानी तो मुवमेंट बंद उडयलो, तो मुवमेंट सिस्टमॅटिक स्लो केलो, बंद उडयलो। आता त्याचे नाव सुद्धा सध्या मार्केटान ना, गोंयान ना। आता हे कित्याक केले? हे फक्त राजकारणाक गोंयकारांक पिशान काडपाक हे मुवमेंट तयार केले। आम्ही त्यांना प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांना सांगलेले, जेन्ना कर्नाटका काँग्रेसचो सरकार येयलो तेन्ना आम्ही क्लियर कट त्यांना सांगलेले की तुम्ही वचून कर्नाटकाच्यान रॅली चालू करा, पदयात्रा चालू करा, आम्ही तुमच्या वांगडा येता म्हणून। ते न्यू चीफ मिनिस्टर काँग्रेसचो जो चीफ मिनिस्टर आसा तेका मेळया, त्यांचे जे मिनिस्टर पद आसा तेंका मेळया आणि आमचे जे विषय आसा ते त्यांच्या फुड्यान मांडया, तेंका रिक्वेस्ट करया की तुम्ही हो कळसा बंडुराचो जो प्रोजेक्ट आसा तो फाटी घ्या। पूण हे काय त्या ग्रुपान करूंक ना, तेंचेर केन्ना तेचेर प्रेस कॉन्फरन्स घेवंक ना, टिका करूंक ना आणि सगळे आपापल्या वाटेन ते गेल्ले आसा। आता सरकार जेन्ना बदललो तेन्ना पयली म्हटल्यार काँग्रेस सरकारान एक डिसिजन घेतले की कळसा बंडुराक पयल्या वर्सा 1000 कोटी दिवपाचे आणि मागीर टोटल प्रोजेक्टाक 5000 कोटी दिवपाचे आणि तो प्रोजेक्ट बेगिनातल्या बेगीन कंप्लीट करपाचो म्हणून तेंच्यांनी जशे मॅनिफेस्टोन सांगलेले तेच तेंच्यांनी आता फुडें ते व्हरत आसा। तेंचे फर्स्ट कॅबिनेट जाले, असेंब्ली जाली, भितर तेंच्यांनी बजेट सेशन जाले, बजेट स्पेशल सेशनान स्पेशल तेंका तेंच्यांनी फायनान्स दवरले, बजेट एलोकेट केले आणि ह्या प्रोजेक्टाक लागून ते सेंट्रल गव्हर्नमेंटाच्या फाटल्यान लागलेले आसा। आता हे सगळे जाता तेतून एकूच गजाल कळटा की जावं ती काँग्रेस जावं ती बीजेपी, हे दोनूय जे नॅशनल पॉलिटिकल पार्टीज आसा हे हांकां गोंयचे अजिबात पडलेले ना, गोंयच्या लोकांचे अजिबात पडलेले ना। गोंयचे जी आमची आवय जी म्हादय आसा ती म्हादय डायवर्ट करूनच ते रावतले, कित्याक गोंयचे जे पॉलिटिकल सध्या नॅशनल पॉलिटिकल पार्टीची जी लिडरशीप आसा आणि तेंच्या वांगडा तेंका सपोर्ट दिवपी जे रिजनल पार्टीज थोडे आहा तेंच्यांनी सगळ्यांनी कॉम्प्रोमाइज केले आहा। ते गोंयचे एजंट जाल्ले आसा, म्हादयचे एजंट जाल्ले आसा, जे म्हादयक आपली आवय म्हणटा पूण फाटल्यान तेच आवय व्हरून दुसऱ्याक विकता असले एजंट ते जाल्ले। हेंच्यांनी म्हादयची डील हेच्या पयलींच केल्ली, जेन्ना 1980 म्हादयचो विशय तापलोलो तेन्ना थंय कमिटी फॉर्म जाल्ली, एक्सपर्ट कमिटी पॅनल जाल्ले, ते पॅनलाच्या थ्रू कितलेशेच रेकमेंडेशन सजेशन्स दिल्ले। तेन्ना काँग्रेस गव्हर्नमेंट आसलो, तेन्ना बंधारा बांदपाचे, हायड्रो पॉवर युनिट घालपाचे, सगळे जे डेटा कलेक्शन करपाचे सगळे जे रेकमेंडेशन आसले ते 1980 या सरकाराकडे काँग्रेस सरकाराकडे त्या पॅनलान दिल्ले। बट काँग्रेस सरकारान ते केन्नाच मनार घेवंक ना आणि हेकाच लागून अशी पाळी येयली की बीजेपी कितलो चान्स पडलो की गोंयकारांकडे आमच्या गोंयच्या सरकाराकडे तो डेटा नसल्या कारणान जेन्ना ट्रायब्युनलाचो एवॉर्ड जालो त्या एवॉर्डान क्लियर कट बरयला की गोंयच्या सरकाराकडे म्हादय आपल्याकडे दवरपाक कसलोच डेटा ना, नाजाल्यार जे प्रोजेक्ट एक्सपर्ट पॅनलान सांगलेले नाजाल्यार नॅशनल एजन्सीन सांगलेले की सरकारान करचे म्हणून ते भितर मॅक्झिमम 11 कितें तरी हायड्रो पॉवर युनिट्स असले, प्लांट्स असले, मागीर बाकीचे स्मॉल स्मॉल बंधाराज असले, मागीर तो डेटा कलेक्शन करपाचे आसले, काय ह्या सरकारान करूंक ना। ह्या सरकारान काँग्रेस सरकारान तेन्ना जर कितें केलें जाल्यार सेंट्रल गव्हर्नमेंटाची दलाली, एजंटगिरी, तेन्ना तेंका आपलो जो सरकार आसलो काँग्रेस सरकार कर्नाटका आसलो तो तेंका वाचोवपाचो आसलो, तो ह्या राहुल गांधीक हेंका वाचोवपाचो आसलो, सोनिया गांधीक तो वाचोवपाचो आसलो आनी तेकाच लागून तेंच्यांनी हेचेर कसलेच काम केलें ना। आनी आतां एक सिमिलर सिच्युएशन आसा। काल एक्चुअली आयजूच जेन्ना सकाळी उठले तेन्ना युरीचो एक मेसेज हेचेर प्रेसाचेर येयला की तेणी ट्वीट केला म्हणून, आनी तेणी ट्वीट केला की मोदी सरकार सिद्धरामय्या वचून मोदीक मेळा जाल्यार आता बीजेपी कितें करतली काय म्हणून क्वेश्चन करता। एक लिडर ऑफ ऑपोजिशन जेचे काम असल्याने एक नॅशनल ग्रँड ओल्ड पार्टीचो हांगा एक एमएलए, तीनूच एमएलए उरला भितरलो एक एमएलए लिडर ऑफ ऑपोजिशन, आयज तो आपल्या सरकाराक सांगचे सोडून
आपल्या पार्टीच्या चीफ मिनिस्टराक सांगचे सोडून तो बीजेपीक सांगता जितून तेचे आयकपाचेच नाही कन्फर्म आहा. बीजेपी तेका केअर करपाची नाही कन्फर्म आसा. प्रायम मिनिस्टर मोदी तेका केअर करपाचो ना हे कन्फर्म आसा. तेन्ना तो आपल्या पार्टीक सांगिना पूण बीजेपीक विचारता की तुम्ही कितें करूले काय. आमी तेन्नाय सांगलेले की युरी आलेमोवान वचपाचे आणि त्यांच्या सरकाराक मेळपाचे. त्यांचे जे पदाधिकारी जेंच्यांनी एक मुवमेंट तयार केल्लो गोंयकारांक पिशान काडलेले, जर ते खरे असले जाल्यार इतल्यान ते चीफ मिनिस्टराक मेळटले आसले, काँग्रेसीक मेळटले आसले, तांकां आपले निवेदन दिता आसले, मेमोरेंडम दिता आसले, तांकां रिक्वेस्ट करता आसले की तुम्ही काँग्रेस पार्टी, आम्ही काँग्रेस पार्टी आणि आमचे नॅशनलाक एकूच आमचो लीडर आसा, एकूच पार्टीची आयडियोलॉजी आसा, एकूच आमचे कॉन्स्टिट्यूशन आसा, एकाच सिंबला सकयल आमी लढटात, एकाच पार्टीचे जेन्ना हांगा सेंट्रल लिडरशिप गोंयांत येवन कॅम्पेन करता तेन्ना तांकां फूल रायट आसलो की आमची मादय आमकां दवर म्हणून सांगपाक आनी कळसा पंढुरा जो प्रोजेक्ट आहा तो फाटी घे म्हणून सांगपाक तांकां चान्स आसलो. पूण लास्ट आता 6-7 महिने जाले तेंच्यांनी अजिबात हे उतार काडलेले ना. एक सुद्धा त्यांच्यानी उतर काढलेले ना. आणि युरी आलेमाव आयज ट्वीट मारता तांकां की तुम्ही कितें करतले, बीजेपी कितें करतले काय म्हणून. हांव युरीक सांगपाक सोदता की असले ट्वीट मारून लोकांक पिशान काडू नाका. जर तू खरोच तू सिरियस आसा, तुजी पार्टी जर सिरियस आहा, घे तुज्या प्रेसिडेंटाक आणि डायरेक्ट बेंगलोर चला आणि तुमच्या काँग्रेस पार्टीच्या कर्नाटकाच्या चीफ मिनिस्टराक वचून मेळा आणि ताका सांगा की तुम्ही जो बजेट एलोकेट केल्यात 5,000 कोटी कळसा पंढुरा आणि तुमचो जो चीफ मिनिस्टर वचून बीजेपीक वचून थंय मागणे मागता, गाराणे घालता की तुमचे कळसा पंढुराचे एन्व्हायरमेंट क्लिअरन्स आसा ते बेगिनातले बेगीन सरकारान दिवचे सो दॅट ते आपले काम चालू करतले. त्यांचो डीपीआर रेडी आसा, अप्रूव्ह आसा, फायनान्शियल सगळे बिड्स रेडी आसा, टेंडर फ्लोट जाल्लेले आसा, सगळे फायनल जाला. फक्त उरला ते एन्व्हायरमेंटल क्लिअरन्साक लागून. हे कित्याक मागता काय म्हणून क्वेश्चन कर. कित्याक ही काँग्रेस पार्टीन अजून पर्यंत जेन्नाच्यान ते गोंयांत आसात फ्रॉम 1977च्यान ते गोंयांत तकली वयर काडपाक लागलेले. ह्या काँग्रेस पार्टीन जेंच्यांनी रिजनल पार्टीची मतां घेवन तेन्ना एमजीपी आनी युजी ह्या दोनाय पार्टीची मतां गोंयकारांची मतां आपल्या कडेन घेवन आमी गोंयकारांक साल्वार करतले म्हणून सांगणारे ह्या काँग्रेस पार्टीन गोंयकारांक फोंडान घातले. ते काढले तेंच्यांनी बीजेपी हँड ओव्हर केले. बीजेपी कडे जसे एमएलए जायना कशे दिसले, गोंयची पाठ पडना कशे दिसले, गोंय सुदारतले कशे दिसले, तेन्ना ह्या काँग्रेस पार्टीन काढले आणि आपले सगळे एमएलए काढले आणि बीजेपीन घातले. आयज जर तुम्ही पळयत जाल्यार बीजेपीन काँग्रेसचे कितले आमदार आसा आणि एक्चुअल ओरिजिनल बीजेपीचे कितले आसा हे तुमकां कळटलें. हे जे गठबंधन आसा, हे जे डबल इंजिन आसा, काँग्रेस आणि बीजेपीचे जे डबल इंजिन आहा हे गोंयकारांक मात सुद्धा केअर करिना. हेंकां म्हादयचे पडोंक ना, हेंकां कोळशाचे पडोंक ना, हेंकां गोंयच्या जमनीचे पडोंक ना, गोंयकारांचे पडोंक ना. सो आमचो क्लियर कट एक मेसेज काँग्रेसीक आसा की काँग्रेसीन अमित पाटकरान जो प्रेसिडेंट आसा, युरी आलेमाव आसा आणि बाकीचे एमएलए आसा आणि बाकीचे त्यांचे जी कमिटी मेंबर्स आसा हे सगळ्यांनी कर्नाटका ट्रीप करपाची, सिद्धरामय्याक सांगपाचे की तुम्ही जर म्हादय आमची व्हरता आणि तुम्ही जर तेका लागून बजेट एलोकेट करून हो प्रोजेक्ट फुडें व्हरपाक सरता तुम्ही आनी शकतात जाल्यार आमी हांगल्यान पार्टीच्यान रिजायन जाता म्हणून. तुम्ही प्रूव्ह करपाचे की तुमकां गोंयकार गोंय पयली, म्हादय पयली काय तुमकां तुमची पार्टी पयली आहा. तुम्ही पार्टीक लॉयल रावतले या गोंयच्या जमनीक, या गोंयच्या भुयेक आणि गोंयच्या आमची जी आवय आसा म्हादय तेका तुम्ही लॉयल रावतले हे प्रूव्ह करपाचो टायम येयल्लो आसा. तुमचे जर कापास्ताद आसा हे कापास्ताद तुम्ही करून दाखया. गोंय वाटोवपाचे नाटकां तुम्ही करू नाका. ही नाटकां फ्रॉम 1977च्यान आमी पळयतात. इंडस्ट्रीज तुम्ही हाडले, त्याच्या वांगडा मायग्रंट्स तुम्ही हाडले, तेन्ना तुम्ही कोमदार जागे चोरपाक लायले, तांकां लागून कायदे केले. गोंयकारांक लागून एक कायदो तुम्ही करूंक ना आणि आता तुम्ही गोंय साल्वार करपाचे गजाली करता. बीजेपीन तर पाड घातल्यात, बीजेपीचे तर उलोवपाचेच ना. ते विरेशान सांगला की हाऊस कमिटी जाल्या पण हाऊस कमिटीची अजून सायट विजीट जावंक ना. विरेशान स्वतः एज अ एमएलए हाऊस कमिटीचो मेंबर म्हणून लेटर केल्ले आसा हाऊस कमिटी की सायट विजीट करा म्हणून, फुडें कितें तरी करया म्हणून. तेचेर कांयच करिना. अमित शान ऑलरेडी स्टेटमेंट केल्ले आसा. बीजेपी तर पाड पडलेली ना. पूण तुम्ही आयचे स्वताक हिरो म्हणटात आणि गोंयचे राखणदार म्हणून दाखयतात तुम्ही, जाल्यार तुम्ही हे स्टेप घेवपाक जाय. रेव्होल्युशनरी गोवन्स हो जो मुवमेंट आसा हे म्हादयचे आसा. आता आमचे इलेक्शन कॅम्पेन आसा. ह्या टायमाचेर आमी लोकांक दाखोवन दितले की हे काँग्रेस बीजेपी कशे एकठांय आसा आणि लोकांचे जे हाल जाता उदकाचे ते कशे सॉल्व जावपाक शकता. एकूच पर्याय आहा, जो पर्यंत आमी रिजनल पार्टी आमची आरजी आसा ती निवडून हाडिना, जो मेरेन आमी आरजीचे एमएलए नाजाल्यार खासदार हे पार्लिमेंटान नाजाल्यार असेंब्लीन पावयना,
आज सरकार घडेना तो मेरेन हे नॅशनल पॉलिटिकल पार्टीज गोयची दलाली करीत रावतले, गोयचो सौदा करीत रावतलो. सो गोंयकारांनी विचार करपाक जाय. तुमच्या घरान आयज नळाक उदक येता आसतलें, एक वर कोणाक पयल्यान येता, कोणाक 4 दिसान येता, 5 दिसान येता, पूण ते येता पळय ते थेंब पासून बंद जावपाचे वाटेर पावल्या, लागीं पावल्या. एक काँग्रेस आणि बीजेपीन तुमकां आयज कोणान घातलेले आसात. तुमकां लागून प्रोग्राम दवरतात, इव्हेंट दवरतात, तुमचे सत्कार करतात, तुमकां जेवणां दितात, तुमकां पयशे दितात, पूण तुमकां उदक हे दिवपाचें ना. तेंच्यांनी प्लॅन केल्ली आहा, कॉन्स्पिरसी केल्ली आहा म्हादय विकपाची, आणि एज अ आरजी पार्टी आमी तांकां विकपाक दिवपाचें ना. आमच्या सायडीच्यान जो जाता प्रयत्न तो आमी प्रयत्न करीत रावतले. एक प्रश्न आसा, गिरीशान म्हणला पळय बीजेपी म्हणून काँग्रेस यू स्पोक अबाउट रिजनल पार्टी. एटलीस्ट गोवा फॉर्ड स्पोक अबाउट दिस. विजयान तर खूप विषय कळला. हे गिरीश तर म्हणू शकता कितें एक्झॅक्टली गिरीशाक ना गोवा फोर्डाचें कितें आसा पळय, गोवा फोर्डाचें कितें आहा तें गोवा फोर्डाक विचार. कित्याक तुका सांगताय, जेन्ना म्हाजें आयक तरी म्हाजें आयक बरें आयक तरी, जेन्ना विजय सरदेसायचो मिनिस्टर आसलो, आमदार मिनिस्टर आसलो म्हादयचो, हेचो WRDचो आसलो काय ना, तेन्ना कितें स्टेटमेंटां जाल्ली, तेन्ना म्हादयचो विशय तापलोलो. जेन्ना तो रुलिंगेन आसता तेन्ना एक स्टेटमेंट करता, रुलिंगेच्या भायर वयता तेन्ना दुसरी स्टेटमेंट करता. 2017 पयलीं बीजेपीक सोलतालो, 2017 सरकारान येयलो, त्याच सरकाराक घट धरून तेंच्या सायडीन स्टेटमेंट दिवपाक. तेन्ना ताका कोळसो बरो दिसपाक लागलो, तेन्ना ताका रिजनल प्लॅन बरो दिसपाक लागलो, तेन्ना ताका लँड कन्वर्जन बरें दिसपाक लागले. जेन्ना ताका 2019 भायर मारलो तेन्ना हे सगळें ताका वायट दिसपाक लागले. सो ह्या विजयाचेर कितलो विश्वास दवरपाचो आनी कितलो हे करपाचो ते लोकांनी डिसायड करपाक जाय. आमी तर विजय सरदेसायचेर अजिबात विश्वास करिना, कित्याक सरकारान आसतना तो सरकाराच्या सायडीन आसता, ऑपोजिशन आसता तेन्ना तो ऑपोजिशन सायडीन आसता. आतां म्हाका हांगच्यान नॉमिनेशन लेटर बरयलें. सो ही इज एन MLA. बिकॉज ही इज अ पार्ट ऑफ द हाऊस कमिटी. तेका लागून तेका विचारलें. आय डोंट थिंक I should have think that he should answer. तो आन्सर करू हायेन आन्सर करू ना तेणी आन्सर करू. विजय आमचे सेमूच आसतले आनी आसा आनी आसतले बी. विजय सरदेसाय हांव सांगता तुका, विजय सरदेसायचे तुका क्लियर कट सांगला. जशें मायकल लोबो जशें तेन्ना स्टेटमेंट करतालो, आतां तेंच्या स्टेटमेंटाचेर आमी विश्वास जर दवरपाक लागले आनी ते जर क्वेश्चन आमकां विचारपाक लागले, म्हाका दिसना तितून कितें व्हॅल्यू आहा. कित्याक त्या लोकांनी कसली फटींगपणां केल्या, रातोरात पार्टी चेंज केल्या, पट्टे गळ्यांतले चेंज केला, कोणाक घट धरला, हे सगळें खबर आहा. आमी स्क्रूड न्हू. पण एक सांगता सगळे म्हणून फ्रॉम वन पॉलिटिकल पार्टीच्यान दुसरे पॉलिटिकल पार्टी कितले जाणां. हय. सो तितूंतल्यान त्या स्टेटमेंटाचेर तूं हितून स्टेटमेंटाचेर तूं पार्टी चेंज कर, स्टेटमेंट कित्याक चेंज करता, स्टेटमेंट चेंज करपाक जाय ना. पयलू म्हणजे जो विजय सरदेसाय आसा आनी तेजो जो मिनिस्टर आसलो WRD मिनिस्टर, त्या टायमार जेन्ना म्हादयचे सगळे इश्यू तेन्ना तापलो तेन्ना खंय ना खंय तेंच्यांनी हाडपाक जाय आसलें, डॉक्युमेंटेशन सारकी करपाक जाय. ते डॉक्युमेंटेशन तेंच्यांनी तेन्ना करूंकच ना. आतां बेश्टे स्टेटमेंट दिले, आतां बेश्टे उलयले म्हणून ते जावपाक नासत. ज्या टायमार तांकां हातीन आसले, जेन्ना मिनिस्ट्री आसली हातीन, त्या मिनिस्ट्रीचेर तेंच्यांनी खंय ना खंय काम करपाक जाय आसलें आनी ते डॉक्युमेंटेशन पावोवपाक जाय आसलें. पॅनल कमिटी करपाक जाय आसलें. कितलेशे एक्सपर्ट पॅनलान तांकां डिटेल्स दिल्ली, रिपोर्ट्स दिल्ली. त्या रिपोर्ट्साचेर कोणाक काम करूं ना. बट आतां समज विजय सरदेसाय ती स्टेटमेंटां करता, ती कोणाक लागून स्टेटमेंट करता, लोकांक दाखोवपाक लागून स्टेटमेंट करता. तशें जावपाक जायना. ती स्टेटमेंट आसपाक जाय, ती काम जावपाक जाय. जेन्ना मिनिस्टर तेंचो आसलो, अशें न्हू की बाबा बीजेपीचो मिनिस्टर तेंच्याच पार्टीचो आसलो. मिनिस्टर WRD मिनिस्टर जो आसलो तो तेंच्याच पार्टीचो, गोवा फॉर्ड पार्टीचो आसलो आनी तेजे कडेनूच तो खातें आसलें आनी तेणेंच तें करपाक जाय आसलें. मात त्या टायमार तेणें करूं ना आनी आयज तो बोवाळ करता, आयज तो सांगता व्हडली व्हडली. बट आतां कित्याक उगी आसा. सो हो जो व्हडलो प्रश्न आसा तो प्रश्न ताका विचारपाचो, विजय सरदेसायक विचारपाचो. ही स्पोक अबाउट हाऊस कमिटीचो लेटर. हय. तो तेंचो पार्ट आहा म्हणून. सो हॅज ही डन समथिंग लायक द वे यू हॅव डन काय म्हणून. आतां तें म्हाका खबर ना. कित्याक हाऊस कमिटी आय विल रायट टू द चेअरमॅनान सांगपाक जाय तें. ताचो तो विजय सरदेसाय समज पळयला जाल्यार विजय सरदेसाय उगडास करपाक दिता की आमचे कितें आतां गोंयकारांचे, आमी शॉर्ट टर्म मेमरी कळ्ळे, अजूनय कळवा आयक तरी खुबशे गोंयकार. जेन्ना विजय सरदेसाय भितर आसलो, मिनिस्ट्रीन आसलो, तेन्ना हो तेजो स्टेटमेंट आसा. कितें केल्लें, गोवा फॉरवर्ड पार्टी हिट्स बॅक एट केरकर. कोण? राजेंद्र केरकर. सेज ही गुफ्ट अप विथ ट्रायब्युनल. ही स्टेटमेंटां करून तेका डिफेम करपाचें काम तेन्ना गोवा फॉरवर्डचो विजय सरदेसायन तेच्या पार्टीन केल्लें.
ओपन प्रेस कॉन्फरन्सीस घेऊन ट्रायब्युनलाचे पेजीचे अवॉर्डाचे तर त्या खंयच्या पेजीचेर तेजे नाव येयला, खंयच्या पेजीचेर तेका ट्रायब्युनलान तेका ब्लेम केला हे सगळें दाखोवन सांगलेलें. तेन्नाच एक स्टेटमेंट गेले. जेन्ना हांव भायर पडलो तेन्ना राजेंद्र केरकर सराक घेवन तोच म्हादयचेर पावलो. एक मनीस दोन स्टेटमेंटां सरकारान आसतना मागीर एक कशें करपाक शकता? हे जावपाक जायना. तेका लागून विजयाचेर तर आमकां अजिबात विश्वास ना. कित्याक फाल्यां जर परत विजय तो भितर गेलो जाल्यार होच विजय म्हादय वचून ते उदक सोडपाचें ते रिबीन कट करपाचो विजयच करतलो. ही गॅरंटी आमकां आहा. तुम्ही कितें केलां आतां? जेन्ना पदयात्रा तुमची जाली, पदयात्रा बंद जाली, हायकोर्टान म्हणलें हें जालें, तेज्या उपरांत तुमचें कितें जालें? आतां तुमकां तेंच सांगता. आमी प्रत्येक गांवांत आमी कितलेशा गांवांत गेले. पयलीं म्हटल्यार आमी उदकाचे जे अवेरनेस करपाक जाय, लोकांक नळाक उदक ना, लोकांकडे नळाची कनेक्शन ना, कितलीशी लेटरां PWDन केल्ली आसा. सगळ्या लोकांकडे गांवांत वचून आमची जी म्हादय बद्दल जी जनजागृती आहा पळय ती चालू आसा. आणि ह्या इलेक्शनाक लोकांक कळले, ह्या सरकाराक कळले की आमी जे अवेरनेस केला तेजे वोटिंग जे जातले पळय तितून हे दोनाय जे MPs आसा जेंच्यांनी म्हादयक लागून तोंड बंद करून दवरलेले आहा, टेप मारलेली आहा पळय, ते लोक वोटिंगेंच्यान ते कितें आहा पळय तो आवाज भायर काडटले. आमी नॉन स्टॉप त्या दिसा पासून उदकाचेर जे अवेरनेस क्रिएट करपाचे आहा, लोकांचे जे सिग्नेचर कॅम्पेन करपाचे आसा, हे सगळे आनी म्हादयचे आनी लोकांचे नळाचे जे कनेक्शन आहा, नळान उदक येता ते कनेक्शन आमी दाखयत आसा. आमकां जेन्ना कळ्ळें की लोक भायर सरना, लोक भायर येवन मुवमेंटाक जॉयन जायना, तेन्ना आमी आमच्या सायडींच्यान दुसरो मार्ग पत्करलो. बट आमचें जे काम आसा म्हादयच्या बद्दल जे हे दिवपाक जाय, अवेरनेस क्रिएट करपाक जाय, ते नॉन स्टॉप चालू आहा. प्रत्येक मिटिंगेन आमी करता, प्रत्येक डोर टू डोर करता, तेन्नाय आमी करता. इम्पॅक्ट कितें जालो? इम्पॅक्ट लोकसभा इलेक्शनाक कळटलो न्हू. जेन्ना MP उलयना तेन्ना लोकसभा इलेक्शनाक लोक दाखयतले. लोक जेन्ना भायर सरना तेन्ना वोटिंग मारून लोक तुम्ही सगळ्याक हिंगा लोकसभा घेवन व्हाय कांट वी टॉक अबाउट म्हादय? अरे म्हादय कोण? ना म्हादय कोण दिता? म्हादय कोण दिता? म्हादयचे डिसिजन कोणे घेतला? पॉलिटिकल पार्टीने घेतलाय, सरकारान घेतला, लोकांनी घेवंक ना, जनतेन घेवंक ना. जेन्ना हो सिस्टम ते गजाली करता, जेन्ना काँग्रेस आणि BJP दोन पॉलिटिकल पार्टी गोंयकारां वांगडा खेळटा, जेन्ना तांकां वोट मारून तेंच्या कोणें निवडून हाडला, आमच्या गोंयान आमी निवडून हाडला, जेन्ना ते खेळटा वोट मारून जेन्ना रावना, इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह नाल्यार सरकार गोंयकारां वांगडा रावना, तेन्ना ते फायनली इलेक्शनाचेर येतले. गोंयचो प्रत्येक इश्यू आसा तो असेंब्लीन नाल्यार पार्लिमेंटान सॉल्व जावपाची शक्यता, तो रस्त्यार सॉल्व जावचो ना. कित्याक कायदो असेंब्लीन जाता, पार्लिमेंटान जाता, रस्त्यार जायना. तेका लागून पार्लिमेंटान पावोवपाक लोकांनी वोटिंग करपाक जाय सारखें, नाल्यार असेंब्लीन आमदाराक पावोवपाक लोकांनी सारखें वोटिंग करपाक जाय. आनी तेका लागून लोकसभा इलेक्शन आनी असेंब्ली इलेक्शनाचे आमी उलयता. आनी तेका लागून रेव्होल्युशनरी गोंस पार्टी आतां NGO उरलो ना, सोसायटी उरलो ना, इट्स अ पॉलिटिकल पार्टी. करेक्ट. कितें सांगला सारकें. आतां मानेलाचे तुलनेन विचारता इन द लास्ट सो मेनी मंथ्स आमी पळयता तुमचे प्रेस कॉन्फरन्स तुमी आमी हें करताले, हेच्या घरा बसताले, पदयात्रा करताले म्हणलें, तुमकां दिसता म्हादयाचेर तुमी कितें खंय पूण सक्सेसफूल जाल्या? आमी सक्सेसफूल जाला काय ना ते लोकसभा इलेक्शनाक कळटलें. कित्याक आमच्या सायडीनसून जे कॅम्पेन चालू आसपाक जाय, लोकांकडे अवेरनेस क्रिएट करपाक जाय, ते आमच्या सायडीनसून आमी केल्ले आसा. जेन्ना तुमकां परते सांगता, जेन्ना आमकां कळ्ळें की लोक हेका लागून रस्त्याचेर येयना, भायर सरना, तेन्ना आमकां स्ट्रॅटजी आमची चेंज करची पडली. आनी ती चेंज करून आमी लोकांकडे आमी गेले, लोकांक आपोवच्या परस आमी लोकांकडे गेले आनी आमी अवेरनेस केला. तेजे कितें रिजल्ट आसा लोकसभा इलेक्शनाक हे लोक गोंयकार BJP आनी काँग्रेसीक 100% दाखयतले. लोकसभा सायड व्हॉट कॅन यू डू फॉर म्हादय तें म्हाका हांव सांगता. लोकसभा ओके फायन, तुमकां लोक वोट मारतले, बरें आहा, सगळें आहा, करेक्ट. व्हॉट यू कॅन डू फॉर म्हादय? पळय म्हादयचे तुमकां सिंपल सांगता. पयलू म्हणजे पळय, जेन्ना म्हादय येता, म्हादयचें जें उदक आसा तें उदक आमकां मेळटा, करेक्ट. आनी जो मेन सोर्स आसा ती म्हादय आसा. आनी जेन्ना लोकांक कळना, जेन्ना लोकांक खबर ना उदक खंयच्यान सोर्स येता, तेका अवेरनेस व्हेरी इम्पॉर्टंट. आनी तेच आमी अवेरनेस केले. पेडण्या तालुका, बिचोली तालुका, सत्तरी तालुका, जावं आमचे हे सायडीन सांग्यार, जावं आमचो केपें तालुका, फोंडा तालुका, आमचो तिसवाडी, हे अवेरनेस आमी केले. आमी लोकांकडे गेले, बाबा तुमकां उदक येता, लोक सांगले हे बी बॉक्सां आसा, आमचे लायव्ह व्हिडिओज आसतले, ही बॉक्सां आसा, बॉक्सा बेश्टी बसयल्यार तांकां कनेक्शनूच ना, उदकूच येना. जेन्ना इतलो लोड आसा, एक्झिस्टिंग लोड आसा इतलो, आनी जेन्ना म्हादय बंद जातली तेन्ना कितें जातलो, कितें परिस्थिती जातली? आमी तांकां लेटरां करपाक लायली. गांवचे विलेजर्स आमी करूना, लोकांक सांगले, लोकांचे सिग्नेचर घेतले आनी ती लेटरां करून आमी घातली, डिपार्टमेंटान घातली, डिपार्टमेंटान सांगले, डिपार्टमेंटान एक्शन घेवपाक लायली. बट डिपार्टमेंटान आयज उदक जनरेट जायना, उदक तितलें येना, जो सोर्स जाय उदकाचो तितलो उदक जनरेट जाता, तेकाच लागून हें उदक उरलेलें आसा.
नाल्यार हे WRD मिनिस्टराक तुम्ही विचारपाचें की इतल्या लोकांक उदक कशें मेळना. आयज प्रत्येक कडेन तुम्ही बार्देस तालुक्यात वचून पळया, प्रत्येक कडेन उदक आसना. कितें हेजो क्वेश्चन मार्क कितें आसा की हो जो उदकाचो सोर्स आसा, हो उदकाचो सोर्स आयज जनरेट जायना आनी फुडें आनीक डेंजर जातले. जशें सिक्किमाक जाला, सिक्किमाक टँकर धाडटाले, ते टँकर वचून खाली जाताले, लुटी पडटाल्यो. सेम थिंग गोंयांत जातले. आनी जेन्ना आमी अवेरनेस करपाक गेले, गांवांनी गेले, तेन्ना आमकां पॉझिटिव्ह रिस्पॉन्स जालो. कितलेशे गांवांत हालींच हांव धारबांदोडे गेल्लो, सावड्डे गेल्लो, थंय 3 वाड्यांनी अजून पर्यंत उदक येना. कनेक्शनच ना उदकाचें. कोण बांयचे आसा, कोण बोरवेलीचे यूज करता. मात उदकाचें जे PWD कनेक्शन आसा, ते PWD कनेक्शनच ना. म्हटल्यार इंडस्ट्री जंय आसा, त्या इंडस्ट्रीक उदक आसा आनी गांवचे लोक जे आसा, जितली वर्सां रावता तांकां उदक ना. सो हो जो म्हादयचो विशय आसा तो सगळे इंटरकनेक्टेड जाता, सगळे लोकांक इंटरकनेक्टेड जाता. जेन्ना हे उदक जे गोंयकारांक मेळना, हितून रिस्पॉन्सिबल सरकार आसा आनी हे जी तेंच्यांनी सगळी प्लॅनिंग केल्ली आसा गोंय विकपाची आनी गोंयकारांक काबार करपाची, आनी तितून प्लॅनिंग केल्या म्हादय विकपाची. आनी म्हादय विकली नाल्यार गोंयकार आयज पणजेन जे उदक येता, हे म्हादय जो ओपा डॅम आसा थंयच्यान येता आनी म्हादयचो जो सोर्स आसा तो डायरेक्ट सोर्स म्हादयच्यान येता. आनी तेकाच लागून फाल्यां पणजेन वचून उदकाक हानी उदक येना, कमी जालें ना तुमी चिंता फुडें कितें जातलें तें. आतां आमी रुरल एरिया मॅक्सिमम आमी जेन्ना वयता तेन्ना रुरल एरियेन येता वयता. मात पणजेन वचून जे हे आसा सिटीज आसा थंय लोक उलयता, पण गांवांनी तुमी पळयलां आसतलें, गांवांनी चड लोक उलोवपाक वचना. जेन्ना तांकां अशें अवेरनेस करता तेन्नाच उलोवपाक वयता. सो हे अवेरनेस आमी केल्ले आसा आनी हेच्या फुडेंय करतले. आमी लोकांक जाणून दितले की हो जो BJP सरकार आसा, हो फोटिंग जाल्लो आसा, हो फोटिंग कोणे करता, तो म्हणटा हर घर जल म्हणटा. ही हर घर जल अजून पर्यंत पावना आनी त्या वाटेन दुसऱ्या वाटेन म्हादय विकून उडयता. हो जो कॅम्पेन आसा, जो ही जी आमची प्रोसेस आसा हो चालू आसा आनी हो फुडेंय चालू उरतलो. म्हणून आता तुम्ही म्हणटा तुमच्या बरोबर आता या आधी केन्ना लोक भायर येयना आहलो भायर, आनी आता कित्याक येयना? म्हणजे पयलो तुमच्या घरान लोक येतालो भायर आणि आता कित्याक येयना तुमच्या घरान? कालू येयले न्हू लोक, नाही आता कित्याक येयना तुमच्या लोक जेन्ना बिजनेस करपाक लोक जेन्ना प्रोटेस्ट करपाचें आसता आमच्या गोंयकारांनी ही हिस्ट्री आसा. थोडेच प्रोटेस्ट आसा जे सक्सेसफूल जाल्ले आसा आनी मॅक्झिमम टायम लोक प्रिफर टू स्टे एट होम. घरा रावन लोक फक्त पळयतात आनी कितें आहा ते वोटिंगेच्या टायमार दाखयतात. सो वॉट वी एक्सपेक्ट की लोक जर रस्त्याचेर जर येयना, लोकांक जर तितलो टायम ना जाल्यार ह्या फावटी तेका लागून आमी घराघरान वचून ही कॅम्पेन केला. जसो आमचो MLA असेंब्लीत पावन तेणी हाऊस कमिटी करपाक लायली. विरेशाचो आग्रह आसलो की हाऊस कमिटी जावपाची, ती हाऊस कमिटी करून घेतली. त्यानंतर ती काय करिना म्हणून विरेशान लेटर केले, असेंब्लीन विषय मांडले. सो असेंब्लीन वचून जो सरकाराचेर प्रेशर हाडपाक जाय ना जाल्यार कमिटीचेर प्रेशर हाडपाक जाय, तो आमच्या सायडीच्यान आमी करता. आता तशेंच आमकां लोकसभेन सुद्धा लोकांनी जर आधार दिलो, आमचे MP जर पार्लिमेंटान धाडले जाल्यार तो विषय पार्लिमेंटाच्या लेवलाचेर पावन तो डिस्कस करून बाकीच्या पॉलिटिकल स्पेशली रिजनल पॉलिटिकल पार्टीचे सपोर्ट घेवन, फॉर एक्झाम्पल तमिळनाडू इज ऑल्सो फायटिंग विथ कर्नाटका फॉर वॉटर. सो तेंचो आधार घेवन आमचो विषय तेंच्या वांगडा आमी मांडपाक सक्सेसफूल जातले आनी ते आमी मांडटले जे बाकीचे पॉलिटिकल पार्टी करिना. आयज काँग्रेसचो भितर एक आमी म्हणटा एक MP आसा काँग्रेसचो, बट काँग्रेस गोंयच्यान एक आसा पूण आख्खे इंडियेच्यान एक ना न्हू. आयज तेंची इंडिया अलायन्स ना पयलींची UPA आसा पळय, तो येदो व्हडलो सपोर्ट आसा. त्या सपोर्ट स्टाफाक ते सपोर्ट MP घेवन सार्दिनान हो विशय कित्याक मांडूंक ना? तुका जर तो मांडपाक टायम ना, तुका जर तो मांडपाक कळना जाल्यार सार्दिनान तो विशय दुसऱ्या कडेन दिवपाक जातलो. एक तेंचे ग्रुप करपाक जातलो काँग्रेसचो, तेंच्या थ्रू मांडपाक जातलो. जर तुमी मांडिना जाल्यार तुमकां भितर आमी धाडपाचें कितें? आनी फायनली एक लक्षांत दवरपाक जाय सगळ्यांनी की जें कितें जाता, पॉलिटिकल लोक म्हणटा की इश्यू पॉलिटिकल कित्याक करता, लोकसभेचे कित्याक उलयता. अरे जो जेन्ना कायदो लोकसभा करता, कायदो असेंब्ली करता, तेन्ना ते लोकसभेन आनी असेंब्लीनूच सॉल्व जातले. ते सगळेच रस्त्याचेर सॉल्व जायना. रस्त्याचेर सॉल्व करून आमी ट्राय केले, ते जावना. तेका लागून आमी डिसायड केले की लोकसभेन ना जाल्यार असेंब्लीन जावपाक जाय. आनी मोस्ट इम्पॉर्टंट गजाल, जेन्ना विरेशान असेंब्लीन वाचपाक जे लेटर घेतलेले, जे प्रायम मिनिस्टराक केल्ले, भितर आमी 4 तांकां सजेशन दिल्ली की हे तुमी केल्यार गोंयचो आमचो जो आसा तो म्हादयचो इश्यू डायरेक्ट सॉल्व जाता. भितर सिंपल सोल्युशन आहलें की प्रेसिडेन्शियल ऑर्डर काडपाची म्हणून. दुसरें आहलें की कॅबिनेट डिस्कशन करून जो कायदो आसा भितर बदल करपाचो म्हणून. तिसरें आहलें की गोंय जेन्ना 1956 जेन्ना इंटरस्टेट रिवर डिस्प्युटाचो जेन्ना कायदो जाल्लो तेन्ना गोंय वॉज नॉट लिबरेटेड. तेन्ना गोंयचो खंयचोच मनीस ते कायदो करतना त्या कायद्याचो भाग नासलो, त्या कमिटीचो भाग नासलो, पार्टिसिपंट नासलो. सो जेन्ना गोंयांक कित्याक
जर गोंयकार कोण तरी जाणकार त्या कमिटीन आसलो जाल्यार इंटरस्टेट जेन्ना रिवर डिस्प्यूट जाल्लो तेन्ना त्या कायद्यान गोंय जी म्हादय जी कर्नाटकाच्यान येता आनी गोंयांत पावता हेचेर अर्दें आख्खें गोंय आसा पळय ऑलमोस्ट सगळें गोंय हेचेर डिपेंड आसा कित्याक एक सोर्स गेलो दुसऱ्या सोर्साचेर शेअर करचो पडटलो सगळ्यांक इफेक्ट पडटलो हे थंय उलयतलो आसलो आनी गोंयांक एक्सक्लूड करता आसलो स्पेशल एक प्रिविलेज मेळटा आसली ती मेळोंक ना सो हे सगळे आम्ही सांगलेले जर बीजेपी जर सिरियस आसली वा डबल इंजिन सरकार जर सिरियस आसलो सिंपल त्यांच्याकडे मेजॉरिटी हा एक सिंपल कायदो करून भायर मारपाक शकता आयच्या दिसा सुद्धा ते भायर मारपाक शकता आता असेंब्लीन बाकीच्या कोणाक 70-80 जाणां ऑलरेडी भायर काडलेले आसा एब्सोल्यूट मेजॉरिटी आसा पार्लिमेंटान सिंपल कायदो कर ह्या कायद्यात बदल कर इंटरस्टेट रिवर डिस्प्यूटचो कायदो हा 1950च्या भितर तूं बदल कर गोंयान भितरल्यान एक्सक्लूड कर म्हादयचो विषय लायफ टायम बंद जाता कित्याक करिना सो एव्हरी टाइम तुम्ही एक्सपेक्ट करू नका की आम्ही रस्त्यार येऊन झगडटले म्हणून ही पॉलिटिकल पार्टी आसा ही पॉलिटिकल पार्टी फाल्यां असेंब्लीन देवता लोकसभेन देवता तो आवाज मांडपाक आनी कायदे करपाक कायदे करून घेवपाक आनी ते आमी आमच्या सायडीच्यान करिता पण एकूच वेल सर तुम्ही कितें सांगला ते सारकें समजलें कितें म्हणला की काँग्रेस इज अ नॅशनल पार्टी दे हॅव नंबर ऑफ एमपीज तांकां त्या एमपीचो सपोर्ट घेवन सार्दिनान करूंक जाता ओके ते कडेन मोर दॅन 45 फाल्यां तूं समज जिखलो तूं एकूच तुका तुकडे पॉलिटिकल पार्टी इतले एमपी आहात तेन्ना हाऊ वूड यू बी एबल टू डू इट अलोन हांवें कितें तेच सांगता ते हाफ आयकले म्हणून हांवें तेतून आन्सर भितर म्हणून हांवें आन्सर केल्लें की तमिळनाडू इज ऑल्सो फेसिंग अ सिमिलर प्रॉब्लम विथ कर्नाटका सो तमिळनाडूचे जे एमपीज आसा नाल्यार जे बाकीचे एमपीज आसा कितले आसतले न्हू एमपी एक काय ना न्हू एक काय ना दोन काय ना चड आसतले 15-16 तरी आसतले सो ते जे एमपीज आसा पळय तेंच्या कडेन उलोवन आमचो विशय मांडपाचो आमी प्रयत्न करतले हेंच्यांनी प्रयत्न सुद्धा करूंक ना आमी प्रयत्न तरी करतले आमचो विषय मांडटले तरी आमचो विषय नॅशनल मिडिया फुड्यान हाडटले तरी जो अजून मेरेन हेंच्यांनी हाडूंक ना हेंच्यांनी क्वेश्चन घालूंक ना तुम्ही जर पळय तुम्ही लोकसभेची वेबसायट ओपन करा आणि ह्या सार्दिनान कितले एलएक्यू घातला आणि कसले एलएक्यू घातला ते मुद्दाम सर्च करा हेचो प्रेस रिपोर्ट हांव सगळ्यांकडे मागता मुद्दाम लोकसभेची आयज वेबसायट गेल्या उपरांत ओपन करा आणि ह्या सार्दिनान कितले क्वेश्चन घातला कसले क्वेश्चन घातला ते मुद्दाम सर्च करा तुमकां कळटलें की ह्या सार्दिनाची लायकी कितें ती ह्या काँग्रेसची लायकी कितें ती गोंयच्या मेन विशयाचेर एकूय क्वेश्चन ना एकूय क्वेश्चन ना तेचो अरे क्वेश्चन तरी का डेटा तरी घेवन दी न्हू तुज्या पार्टेक मागीर तुमी करता कितें थंय वचून करता कितें तुमी गोंय साल्वार करपाचे गजाली करता आनी एमपी म्हणून जेन्ना वयता तूं मेंबर ऑफ पार्लिमेंट म्हणून वयता तेन्ना ते पार्लिमेंटान देशा खातीर कायदे जाता तुज्या स्टेटी खातीर उलोवपाक जाय तुवें दिल्ली प्रेस कॉन्फरन्स घेवपाक जाय की म्हादयचेर आमचो गोंयचेर असो अन्याय जाता घेतला ना तुगेनी घेतला श्रीपाद नायकान घेतला ना मागीर ताका निवडून कित्याक हाडपाचें आमी सो फायनली इट कम्स टू पॉलिटिक्स फायनली इट्स कम्स टू सिस्टम जो मेरेन बदलाना जो मेरेन एमएलए आणि एमपी बदलाना तो मेरेन गोंयचे भवितव्य सेक्युअर ना जे प्रत्येक फावटी लोक रस्त्यार येवपाक शकना दिस इज प्रूवन हे फायनल जाल्ले आसा सो कितें बदल आहा तो असेंब्लीन आनी पार्लिमेंटान जावपाक जाय आनी वोट मारून तो लोकांक दाखोवपाक जाय म्हाका 100% खात्री आहा की ह्या फावटी लोक ह्या दोन्ही नॅशनल पार्टीक तेंची जागा दाखयतली कित्याक म्हादय विकप म्हणजे घरातले नळाचे उदक विकप नळाचे उदक विकप म्हणजे लोकांचे जीवन विकप एनी एडवाइस राज्यसभा एमपी तानावडे तुजो पळय राज्यसभेत तो आता तानावडे गेला तो कितें उलयतलो कितें ना फाल्यां हे जे बीजेपीचे गोंयचे जे लिडर आसा ते सगळे एजंट कशे वावरता मोदी अमित शाह सांगता ते उलयतले ते आमी सांगले आनी तुवें सांगले म्हणून काय उलोवपाचें ना सो तेंचेर त्या एजंटांचेर उलोवंक काय आमकां काय दिसना की एजंटाचेर उलोवन कितें जातलें म्हणून मनोज आता 40 एमएलए आहा तितून आता आरजीचो एकलो एमएलए आहा सो आरजीन हे विधानसभेकूच कितले क्वेश्चन घालून कितले सॉल्व जाले आनी हिंगा 100 एमपी हे आहा एमपी आसतले सो तितून तुमचे एक दोग जाण उलोवन कितें प्रॉब्लेम सॉल्व जातले गोंयचे अशें दिसता तुका आतां पळय जेन्ना एक विशय असेंब्लीन येता कळ्ळें आतां फॉर एग्जांपल विरेश आपले स्कादनलँडाचे विषय मांडटालो उलयले तेणी अश्युरन्स घेतलेले तेजे बांदाचें काम जे आसा ते ऑलरेडी 2-3 बांदाचें काम चालू जाल्लें आसा थोडे बांद कंप्लीटूय जाल्ले आसा आनी ते एरिया ड्राय जाल्ली आसा सो अशें धरू नाका की असेंब्लीन उलोवन काय जायना म्हणून असेंब्लीन उलयल्या उपरांत तेंची अश्युरन्स कमिटी आसा अश्युरन्स कमिटीच्या थ्रू जी तेंच्यांनी अश्युरन्स दिल्या ती अश्युरन्साचे डिस्कशन जाता की बाबा हेणी हे सांगलें तेणी ते सांगलें तेचो फॉलोअप घेवपाक ते कमिटीन विरेश आसा सो तेचो कंटिन्युअस फॉलोअप विरेश घेता आनी अशें धरू नाका की असेंब्लीन उलयल्या उपरांत आमचो एमएलए ना जाल्यार आमची एमएलएची टीम आहा ती ओगी बसता म्हणून
नॉन स्टॉप कंटिन्युअस फायल मुवमेंट, नॉन स्टॉप कंटिन्युअस मिनिस्टरा वांगडा मिटींग, डायरेक्टरा वांगडा मिटींग, पीसी वांगडा मिटींग हे कंटिन्युअस चालू आसता. तेकाच लागून आयज सांगनदरेन हॉट मिक्सिंगेचे काम सुद्धा चालू जाल्ले आसा. आयज कितलेशाच बीजेपीच्या हितून काम चालू लागना, पूण आरजी जाले रिजन कितें? नॉन स्टॉप फॉलोअप, नॉन स्टॉप फॉलोअप. मिनिस्टराक मेळप, पीसीक मेळप, इंजिनियराक मेळप, नॉन स्टॉप. एमएलए भोंवता, तुम्ही वचून मुद्दाम गव्हर्नमेंट ऑफिसान पीसी वितरा ना जाल्यार मिनिस्टराक वितरा की विरेश तुमच्याकडे कितले फावट येयला कामाक लागून, BWRD, BPWD. परत तू म्हणटा हॉट मिक्सिंग स्टार्ट जाला म्हणटा ते थोडे एकेच गांवांत अख्खे कडेन आता पळय जेन्ना तेंच्यान सांगले की आपल्याकडे फंड पूण तुझे कॉन्स्टिट्युएन्सीन आता पळय तुजो मेन रोड हा पळय, मेन रोड पळय तुजो थिंगा मेन रोड सगळे हे हॉटे पडले. मेन रोडाचे तूं सांगता, मेन रोड जो आसा तो ऑलरेडी इस्टिमेट केल्लो आसा आनी तो इस्टिमेट जातलो. कित्याक फुडें जो हे आसा एक्सपोजिशन आसा, ओल्ड गोवा एक्सपोजिशन, तेच्या पयलू एंटायर जो मेन रोड आसा तो कंप्लीट जातलो. आमी एंटायर जो सांगंद्रे मतदारसंघात जितले रोड्स आसा ते खंय खंय पिड्ड्यार जाला. आयज पासून आतां येवच्या पयलू एक घेवन रोड्स दाखयले. खंयचे रोड गेल्या भाटी हितून जे पयलू थोडे रोड वॉशऑफ जाल्ले जे घातलेले मेन रोड एक्सपोजिशन एक्चुअली फेस्ताक जावंक जातलो फेस्ताक पावसा पयलीं जातलो. पावसा पयलीं जातलो. आता तुरा तुम्ही अशें करता की आमी सरकारान आहा विचारता पळय, आमी कितें सांगले आमचो एमएलए आनी आमचो आयक म्हाजे आसा रे आयक म्हाजे आयक तरी सांगता न्हू. तुम्ही आता तेका असो क्वेश्चन तो बीजेपीन आहा गो ना तो सरकार. आमी सांगले की आमचो एमएलए कसो असेंब्ली जावन नॉन स्टॉप फॉलोअप करता. आता हो क्वेश्चन तुम्ही बाकीचे पीडब्ल्यूडी मिनिस्टराक विचारपाक जाय, सीएमाक विचारपाक जाय, जेणे काल मिडियाक भायर दवरला तरी पूण तेका परतो तुम्ही क्वेश्चन केला. तेका एक्चुअली काल बॉयकॉट करपाक जाय, तो बॉयकॉट जावना. काल तुमकां भायर दवरले, 15 ऑगस्टाक भायर दवरले. आयज जे आमकां क्वेश्चन करता हो सेम क्वेश्चन तेंका येवपाक जाय आसलो की तुम्ही जे आरजीचो एमएलए जे फायली दिता ते फायली तुम्ही बीजेपी कित्याक पास करिना, ते कित्याक होल्ड करून दवरला. तुम्ही इव्हेंट करता 34,000 करोडाचे तुम्ही लोन काढलात आणि तुम्ही आयज व्हडले व्हडले प्रोजेक्ट करता. आयज ते रेस्टॉरंटाक तुम्ही 270 कोटी मानतात, कितें ते रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट कितें ते 270 कोटी तेका मोडपाक आसा. पूण रस्ते करपाक तुमच्याकडे 270 कोटी ना. नॅशनल गेम्साक लागून तुम्ही 500 कोटीचो धुवर केलो, एकूय इन्फ्रास्ट्रक्चर ना. आसा ते जेन्ना विधानसभेत आमी मांडटा, फॉर एक्झाम्पल तुम्ही आता रोड म्हणटा, रोडाचे आमी घातलेले आसा, रोड अंडर प्रोसेस आसा आणि अंडर प्रोसेस आता तुम्ही बाकीच्या कॉन्स्टिट्युएन्सीन पळोवंक गेल्यार कंपेर्ड टू सांगंद्रे कॉन्स्टिट्युएन्सी तुमकां कळटले कितली इम्प्रुवमेंट जाल्ले आसा आनी कितली कामां जाल्ली आसा. अंडरग्राउंड केबलिंग 90% अंडरग्राउंड केबलिंग सांगंद्रे मतदारसंघात जाल्ले आसा. कित्याक लागून जाल्यार कित्याक आमी फॉलोअप केले. अंडरग्राउंड केबलिंग करून आयज लायटीचो प्रॉब्लेम आसा तो सॉल्व जाल्लो आसा. आतां दोनूच कडेन जे मर्कुरीम म्हणून आसा हांगासर मर्कुरीम ती एरिया उरलेली आसा आनी नावशी एरिया उरलेली आसा. बाकीची सगळ्या एसटी लायन अंडरग्राउंड केबलिंग टोटल जाल्ले आसा 90%. म्हणजे तुम्ही चिंतूंक शकता आसतले. तशेंच जेन्ना रस्ते आमी म्हणटा, रस्ते जे आसले पयलू कितली त्रास जाले, खडबडी जाली, हे जाले ते करून आख्खे रस्त्यांचे जे रिस्टेटमेंट आसा ते मॅक्सिमम 90% रिस्टेटमेंट जाल्ले आसा. रिस्टेटमेंट जावन आता ते तुम्ही जेन्ना सांगता पळय रस्ते उरला तेजेर आता एक लेयर जातलो, हॉटमिक्साचो लेयर जातलो आणि त्याच्या नंतर तेका फुल हॉटमिक्स जातलो स्टार्टिंग फ्रॉम पिलार टू ओल्ड गोवा. हो एंटायर हॉटमिक्स जातलो. हेची ऑलरेडी फायल गेल्ली आसा. तशेंच बाकीचे जितले रोड आसा सांगंद्रे मतदारसंघात हेचो पर्सनली हांव फॉलोअप करता. रोड्सा बाबतींत जावं बाकीचे कितें पासून हांव फॉलोअप बांदा बाबतींत प्रत्येक कडेन जे बांद आसा ते फॉलोअप करता. इंटरनल बांद नेवरा हांगा इंटरनल न्यू बांद हाडटा कित्याक उदक भितर येता म्हणून. जे ऑलरेडी तुम्ही येवन पळयल्ले आसतले प्रेसार की लास्ट सुभाष शिरोडकर येयल्लो तेन्ना पळयले आनी अशे कितलेशे बांद आसा ते ऑलरेडी आमी प्रपोजल घातलेले आसा, अंडर प्रोसेस आसा, कितल्योश्यो फायल पास जाल्ल्यो आसा. तुम्ही रिसंटली पळयला आसतले कितलीशी इनॉग्रेशन जाल्या, हेच्या फुडें आनीक इनॉग्रेशन जातली आनी जी कामां आसा ती कंप्लीट करूं. जेन्ना करना त्या दिसा पासून जेन्ना चीफ मिनिस्टर येयल्लो त्या दिसा पासून ताका लिस्ट ऑफ वर्क सांगल्या जे सांगंद्रे कॉन्स्टिट्युएन्सीन उरलेली आसात आनी हे काम पास करपाचें आणि करून घेवपाचे जे फायनान्शियल अप्रुवल दिवपाचे सीएमाचे काम. फाल्यां तेणें समज हाडून दवरले तेणें कितें केलें दॅट इज डिफरंट केस. बट हांव जेन्ना वयता हांव जेन्ना काम करून घेता दॅट इज हांव फॉलोअप करता. हांव असो बसून रावना. दुसरें म्हणजे जेन्ना असेंब्लीन मांडटा, आतां एक प्रश्न विन्संटान केलो की असेंब्लीन जे मांडले आनी तुमी एकटोच आसा
पण असेंब्लीन जे मांडटा हांव एक तुमकां उदाहरण दिवपाक सोदता. जे हाऊस कमिटीचो जो डिमांड घातलो कोणाकूच घालनासलो हाऊस कमिटीचो डिमांड हांवें घातलो. जो आमदार एकूच आमदार रेव्होल्युशनरी गोंस पक्षाचो एकूच आमदार असेंब्लीन पावलो आनी ताणें डिमांड घातलो हाऊस कमिटी जावची. आनी हाऊस कमिटीचे थ्रू जेन्ना ताचो रिपोर्ट येतलो हाऊस कमिटीन रिपोर्ट दिवचो आसता हो रिपोर्ट प्रत्येक गोंयकाराक मेळटलो. जेन्ना रिपोर्ट आवट करता तेन्ना लोक घेवपाक शकता तो रिपोर्ट. आतां सद्याक रिपोर्ट ना आनी हाऊस कमिटीचेर कळटलें की बाबा कितें जाता कितें ना तें. आनी तेकाच हांव हाऊस कमिटी जालें. आयज कितें जाला हाऊस कमिटी फॉर्म केली तरी पूण थंय इन्स्पेक्शन केल्लें ना वचून कोण पळयना. सो हें जें आसा हें विधानसभेत करपाक शकता. एक आमदार आसूं 2 आमदार आसूं 5 आमदार आसूं जावं सरकाराचे भितर कोण आमदार आसा तेय करपाक शकता. अशें न्हू की बाबा आमदाराक पावर ना. आमदाराक पावर आसा आनी तेकाच लागून जे स्लम्साचो इश्यू आसलो येदो व्हडलो स्लम्साचो इश्यू आजून पर्यंत खंयच्याच आमदाराक कापासता नासली कित्याक तेंची वोट बँक आसली. हे आमी इश्यू थंय घेतलो आनी तेन्ना कळलें की कोण कोण स्लम्साक सपोर्ट करता. हे हायकोर्टाची जी ऑर्डर आसा सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आसा आनी सरकाराचो नोट आसा हो सरकाराचो नोट बायपास करून आयज तांकां इनलिगली ज्यो स्लम्स केल्या झोपडपट्ट्यो केल्या आनी ही स्क्रॅपयार्डां केल्या. ह्या बाबतींत सगळे फक्त रेव्होल्युशनरी गोवन्स उलयल्ले आनी कोण उलोवंक ना आनी कोण उलयना. कित्याक सगळ्यांक जाय वोट बँक जी इनलिगल बस तेंची वोट बँक वोटींग पडटा पळय तीच जाय. सो अशें न्हू की बाबा आमदार गेलो जावं खासदार गेलो तो काय करपाक शकना. तो प्रेशरायज करपाक शकता. तो तांकां सांगपाक शकता. आनी अशेंच आमी गोंयभरांतले कितलेशे इश्यू घेता जे कितलेशे इश्यू सॉल्व जाल्ले आसा. थोडे सॉल्व जावनासतले पण आमचो जो हे आसा आमचो जो प्रेशर आसा हो चालूच आसा. आमी प्रत्येकदां जे जे काम जावपाक जाय तेजेर आवाज करीत आसा तेजेर उलयत आसा. थँक्यू.